देशासह राज्यात पेपरफुटीचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत। पेपरफुटीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे। आज नांदेडमध्ये देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। पेपरफुटी प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे। विद्यार्थ्यांच्या सन्मानात खाली मुंडा वर पाय, पेपरफुटी करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय, विद्यार्थ्यांच्या राजाची जय, छत्रपती की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड। या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर आज नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जे विविध पेपरफुटी या ठिकाणी झालेल्या आहेत महाराष्ट्रभरामध्ये, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचं आम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज भावाकरे यांचे सूचना आल्या होत्या। त्यानुसार या ठिकाणी नांदेडमध्ये देखील धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे। आमचं एकच म्हणणं आहे की वेळोवेळी सरकारनं जे हे पेपरफुटी प्रकरण चालू आहे, त्या पेपरफुटीच्या विरोधामध्ये आमचं या ठिकाणी धरणे आंदोलन झालेलं आहे। MSCET परीक्षेचा जे पेपर या ठिकाणी फुटला, त्याचबरोबर नीटची पेपरफुटी या ठिकाणी झाली। नीट पेपरफुटी झाल्यानंतर भारतभरामध्ये एक मोठ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी तयार झालं होतं। पण जे नीटचे प्रश्नपत्रिका काढणारे आणि नीटचे जे प्रमुख आहेत या NTAचे, त्यांच्यावर कोणत्या पद्धतीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला? त्यांच्या या वेगवेगळ्या पेपरफुटीमुळं 20 विद्यार्थी जवळपास या ठिकाणी आत्महत्या केली। त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या जे जीवाशी या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न ज्या कोणी या सरकारमधील अधिकाऱ्यांनी केला असेल, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी, सरकारमधील नेत्यांनी केला असेल, त्यांच्यावर या ठिकाणी मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर TETची परीक्षा या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी TETची परीक्षा रद्द झाली पाहिजे। आणि या वेळोवेळी जे सरकार ऑनलाईन परीक्षा घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे या ठिकाणी होत आहेत, तर आमचं म्हणणं आहे की ऑनलाईन पेपरच्या ऐवजी तुम्ही पूर्वी जसे ऑफलाईन पद्धती होती परीक्षेची, त्या पद्धतीनं ऑफलाईनची परीक्षा या ठिकाणी घेण्यात यावी, ज्यामध्ये यानुसार घोटाळे या ठिकाणी होणं बंद होईल। नाहीतर आम्हाला या लवकर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आज या ठिकाणी नाना पाटलांची जयंती आहे, त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन करण्याचं काम या ठिकाणी केलं होतं। त्याच पद्धतीनं आम्हा युवकांना, आम्हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे अशाच पद्धतीचे घोटाळे जर होत राहिले तर आम्हाला प्रतिसरकार स्थापन करण्याचा आमचा मानस या ठिकाणी राहील। विद्यार्थ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड, विद्यार्थ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड।